न्यूज। ॲल्युमिनियम तार चोरीच्या गुन्ह्यात 2 आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून 7 गुन्ह्यातील 3,91,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। दिनांक 22 मार्च 2025 रोजी माननीय पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, विद्युत तार चोरी संबंधाने पेट्रोलिंग करत असताना मुखबिरद्वारे खात्रीशीर खबर मिळाली की ग्राम हिवरी इथं 2 इसमांनी ॲल्युमिनियमचं तार चोरी करून पडके घराच्या मागील बाजूस झाडाझुडपात लपवून ठेवली आहे। अशा खात्रीशीर खबरेवरून ग्राम हिवरी इथं जाऊन मुखबिरकडून माहिती प्राप्तनुसार नामे संतोष एडमे यांच्या घराजवळ गेलो असता तिथं शेख सादिक शेख मोहम्मद साहब वय वर्ष 40, धंदा मजुरी, राहणार दुधाणा, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ, हल्ली मुक्काम पोस्ट खापरी, तालुका घाटंजी। संतोष रामदास एडमे वय वर्ष 26, राहणार हिवरी, तालुका जिल्हा यवतमाळ मिळून आले। संतोष एडमे यांच्या घराची मागील बाजूस पाहणी केली असता झाडाझुडपात वेगवेगळ्या ठिकाणी ॲल्युमिनियम तार प्लास्टिकच्या पांढऱ्या चुंगडीत गुंडाळून तिला मिळून आली आहे। त्यांनी बाबुळगाव, कळंब, यवतमाळ शहर इथं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून पोलीस स्टेशन बाबुळगाव इथं अपराध क्रमांक 53/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता अपराध क्रमांक 78/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता अपराध क्रमांक 74/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता अपराध क्रमांक 34/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता अपराध क्रमांक 94/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता तसेच पोलीस स्टेशन कळंब इथं अपराध क्रमांक 47/2025 कलम 303, भारतीय न्याय संहिता तसेच पोलीस स्टेशन यवतमाळ शहर इथं अपराध क्रमांक 862/2024 कलम 136, भारतीय विद्युत अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद असून आरोपीकडून ॲल्युमिनियम तार वजन 1136 किलोग्रॅम 300 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण 3,40,800 चा ॲल्युमिनियम तार, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 50,000 रुपये व तार कापण्याकरता वापरलेले कटर किंमत 1,000 रुपये असा एकूण 3,91,800 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्यानं जप्त करण्यात आलेला आहे। आरोपितांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन बाबुळगाव यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राज मल्लू, सहाय्यक फौजदार साजिद, सहाय्यक फौजदार बंडू डांगे, पोलीस हवालदार रुपेश पाली, पोलीस हवालदार योगेश डगवार, पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ, पोलीस शिपाई आकाश सहारे, पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी, पोलीस शिपाई देवेंद्र होले, चालक पोलीस हवालदार योगेश टेकाम, पोलीस हवालदार कविश पाळेकर, पोलीस शिपाई दिगंबर पिलावन, स्थायिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.